नमस्कार, मी पाटलो पाटील टॉक शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूरच नव्हे तर दक्षिण महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील एक नामवंत संस्था दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा साहित्यातील विविध उपक्रम सातत्यानं राबवत असते. या संस्थेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण लेखक रफिक सूरजसारख्या एक दर्जेदार लेखन करणाऱ्या साहित्यिकावर, लेखक कवीवर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने घेण्यात आलेला हा चर्चासत्राचा कार्यक्रम खरोखर साहित्यिकदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाबद्दल सर्वच रसिकांना सांगण्याची गरज आहे, म्हणून ही माहिती देत आहोत. सगळ्यांना नमस्कार. मंचावरचे सर्व मान्यवर आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. रफिक सूरज यांचे कुटुंबीय इथं आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंही मी साहित्य सभेच्या वतीनं स्वागत करतो. खरं तर एखाद्या लिहित्या लेखकाविषयी, लिहित्या म्हणजे तो लिहित असताना त्याच्या संदर्भात चर्चा घडून आणणं. अनेकांनी आम्हाला गेल्या 2-3 वर्षात हे प्रश्न विचारले की ते एवढ्या लवकर त्यांच्यावर चर्चा कशासाठी घेत आहे. 3 वर्षापूर्वी आम्ही पहिली चर्चा महेंद्र कदम यांच्या साहित्यावर कोल्हापूरला घेतली आणि गेल्या वर्षी ती काय ना पुढे थोडे जेष्ठ आहेत, पण यावर्षी एवढ्या लवकर यांच्यावर चर्चा कशासाठी घेतात. तर आमचा त्यासाठी फक्त हे ज्यावेळी काही चर्चेची संकल्पना पुढं आली, कल्पना पुढं आली, हा उपक्रम घ्यायचं ठरवलं त्यावेळी बऱ्याच 12 महिन्यापूर्वी आता साहित्य हा विषय फक्त पेन्शनरांच्या पुरता मर्यादित न ठेवता, कारण आम्ही बघितलं सुरुवातीला बरेच कार्यक्रम घ्यायचो नगरला, सगळी पेन्शनर मंडळी पेपर वाचायला आणि पुढं असायचे, म्हणजे त्यांनाही काही उपयोग नसायचा, आम्हालाही काही उपयोग नसायचा, आपलं छान छान झालं सगळे निघून झाले, यार ज्येष्ठांचा अनादर करत. पण हे त्यांची पाठीवर छापाची ही छाप आवश्यकच असते, म्हणजे नव्या लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे. पुढची साहित्यातली पुढची पिढी किमान वाचनाची तयार व्हायला पाहिजे, असा उद्देशाने काम करत असताना आम्ही शाळकरी मुलं हा केंद्र ठेवून गेली 10-12 वर्षात खूप गंभीरपणे काम करतोय. आणि आमची नामदेव माळी लेखक कवी घडवायचे आमचा उद्देश कधीच नव्हता. किमान चांगले वाचक त्या निमित्तानं तयार व्हावे. 10 वर्षात आपल्या कार्यक्षेत्रात एक चांगला लेखक तयार झाला तरी साहित्य सभेच्या माध्यमातून आम्हाला वाटतं की ते आमचं मोठं यश आहे. मला फार काय प्रचंड मोठे लेखक तयार करायचे आहेत, ते कोण तयार व्हायचं असेल त्याला काय आवश्यक नाही, किमान चांगले वाचक तयार व्हावेत, वाचन संस्कृती वाढायला लागेल, या उद्देशानं आम्ही करत असतो. मग पुढील संस्कृतीच्या संदर्भात प्रचंड आस्था बाळगून त्या संदर्भात अत्यंत तळमळीनं काम करणारे, आस्थेवाईकपणे काम करणारी माणसं फार कमी असतात. हे आपल्याला माहीत नसेल, या कोल्हापूर परिसरातले अनेक सखा कलालांच्या पासून जे अनेक अनुराधा गुरुवांच्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकृतीचे लेखक आहेत. तर या जुन्या लेखकांच्या संदर्भात त्यांना बोलतं यायला पाहिजे, त्यांची किमान माहिती नव्या पिढीपर्यंत यायला पाहिजे. तर त्यांच्या मुलाखतींचं पुस्तक रफिक नाही. रफिक इथली जी कोल्हापूरची वाङ्मयीन संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या संदर्भात काहीतरी सतत घडायला पाहिजे, हे सातत्यानं तो मांडत असतो. म्हणजे रफिक ज्यांना माहिती आहे, रफिकची वाङ्मयीन अभिरुची ज्यांना माहिती आहे, तर रफिकची वाङ्मयीन अभिरुची आणि रणजित देसाई यांचं काही फारसं कुठं काही जुळणारं नाही. पण रणजित देसाई हा या परिसरातला, या पर्यावरणातला अत्यंत महत्त्वाचा लेखक आहे. त्याच्या संदर्भात काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून रफिकनं साहित्य अकादमीसाठी रणजित देसाईंच्या चरित्रलेखनाचं काम केलं. आम्ही गेल्याच महिन्यात तसं नाही करत. रफिक खूप गंभीरपणे सगळं त्याचं दस्तावेजीकरण जे असतं प्रत्येक गोष्टीचं छोट्या मोठ्या, ते दस्तावेजीकरण खूप गांभीर्यानं आणि खूप जाणीवपूर्वक करत असतो. तर या अत्यंत महत्त्वाच्या लेखकाच्या संदर्भात, तो आमचा मित्र आहे, त्या मित्राच्या संदर्भात, त्या मित्राच्या पलीकडे अत्यंत महत्त्वाच्या लेखकाच्या संदर्भात आपण ही चर्चा घ्यावी आणि त्याच्या किंवा या साहित्याच्या संदर्भात आपण ही चर्चा घडवून आणावी, या उद्देशानं यावर्षी आम्ही रफिकची निवड केली आहे. साधारण आम्ही त्याचं स्वरूप असं ठरलं की आमचं कार्यक्षेत्र आहे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि सीमाभाग. तर 3 दरवर्षी एका जिल्ह्यातले एका लेखकावर, कवीवर काहीतरी चर्चासत्र घ्यायचं. अजून सातारा जिल्ह्यातले चर्चासत्र बाकी. आज आपण ज्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत ते कादंबरीकार, कथाकार, समीक्षक रफिक सूरज या उद्घाटन सत्राच्या असणाऱ्या अध्यक्षा संजय मुंडे गावकर,
बीजभाषक माझे मित्र प्रवीण बांदेकर, आता ज्याने आपली भूमिका स्पष्ट केली ते वर्मारे, आशुतोष पोद्दार, अविनाश उषा वसंत, कैलास जोशी, महेंद्र कदम, गोविंद कादरेकर, गिरीश मोरे आणि या सगळ्यांचं निरीक्षण नोंदवणारे आणि विजय चौधारे म्हणाले ते बरोबर आहे की आंतरविद्या शाखीय अशी माणसं दुर्मिळ म्हणण्यापेक्षा नाहीतच आता असे असणारे अशोक चौसाळकर सर सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. खरं तर लगेचच आपल्याला बोलवलं गेलं असाही प्रश्न मला जरा पडलेला होता. गफलतीत काही गोष्टी होतात, त्यातली एक गफलत आहे समजूया आपण की परत ज्येष्ठ वगैरे आणखी म्हणायला लागली लोक, तरी आणखी प्रॉब्लेम झाला बघा. लिहिणाऱ्यानं कधीही ज्येष्ठ होऊ नये या मताचा मी आहे, कारण त्याच्या कलाकृतीपुरता असावं त्याचं ते सीमित. रफिक सूरज यानंतर जे काय लिहिल त्यामध्ये तो नवा असेल आणि तो नवोदित असेल त्या विषयासाठी. त्याला त्या विषयासाठी कोणी नवोदित म्हटलं तर रफिकलाही राहावी नये आणि मलाही राहावी नये आणि म्हणणाऱ्यालाही राहावी नये. तो विषय आपण जो हाताळतो त्या विषयासाठी आपण नवे असतो. त्यामुळे नवोदित म्हटलं तरीही आपल्याला काय असं वाईट वाटू नये. मी साधारणपणे लेखकाचं स्थान समाजातलं काय असतं आणि रफिक सूरज त्या ठिकाणी कुठं उभा आहे ते आता आपल्याला ज्याने वाचलंय रफिकचं त्याने ते शोधायचं. म्हणजे रफिक का आहे असं कोणी प्रश्न विचारला तर हे काळ जी मंडळी वाचतायत त्यांच्या लक्षात येईल की रफिक किती महत्वाचा. म्हणजे लेखक हा काळाचा साक्षीदार असतो पण तो काळाचा एक निर्माता देखील असतो. म्हणजे लेखकाला फक्त काळाचा साक्षीदार होऊन चालत नाही, तर लेखकाला त्या काळाचा एक निर्माता देखील व्हावं लागतं, सर्जक देखील असावं लागतं. मला वाटतं रफिक सूरज आपल्या कथातून कादंबरीतून हे या काळाचा सर्जक म्हणून देखील आपलं काहीतरी काम करू पाहतो. म्हणजे रहबर मधला असणारा जो नायक असेल तो किंवा अनेक कथा संग्रहातले असणारे नायक असतील ती सगळी माणसं ही या काळाचं सर्जनशील काय आहे ते सांगतायत. म्हणजे एकाच ठिकाणी उभा राहून या काळाची समीक्षा रफिक करतो आहे आणि त्याचबरोबर तो काळाला निर्माण देखील करतो आहे. ही गोष्ट अतिशय महत्वाची मला रफिक सूरजच्या साहित्यातून लक्षात येते. सातत्यानं रफिक सूरज घेतो आहे ही गोष्ट सर्वात महत्वाची मला वाटते. म्हणजे एक झुंडशाही निर्माण होता होता त्यातली सभ्यता कुठं शिल्लक असणारी माणसं आपल्याला मिळतात आणि ती सभ्यता आपल्याला पकडता येते का हे लेखकानं सातत्यानं बघायचं असतं. मला वाटतं रहबर पासून अगदी पायाड पर्यंत असणारा कथासंग्रह, तिचा आभाळ आलेला पहिला की 1 रुपया नावाची पहिली कथापासून आपण जर वाचत गेलो तर लक्षात येतं म्हणजे ही दहशत, ही भीती, ही असुरक्षितता ही लेखकाला वाटते हे जरी खरं असलं तर भोवताल भरलेला आहे ह्या सगळ्या दहशतीनं, भीतीनं किंवा असुरक्षितते. ही असुरक्षितता लेखकाला आपल्याला पकडता येते का सातत्यानं बघणं ही गोष्ट सातत्यानं रफिक सूरजची लेखणी करते आहे. म्हणून मला तो या काळातला लेखक महत्वाचा लेखक वाटतो. सलीम आहे तो सलीम तो प्रश्न विचारतो की आपलं अस्तित्व का नाकारलं जातंय. त्याला एकत्रित सगळ्या सगळ्या कादंबरीवर आपल्याला हा असुरक्षित, त्याला भीती वाटते. हे भीती वाटण्याचं काय नेमकं कारण आहे. आम्ही बोलायचं का नाही, बोललं तर काय होईल असा संशय त्याच्या सगळ्या साहित्यातून आपल्या समोर येतो. रफिकनं शोधलेली जी माणसं आहेत ती माणसं मला असं वाटतं की ज्यांचा आवाज रफिकला येतो म्हणजे लेखकाला
जो एखादा क्षीण आवाज असतो तो सतत ऐकायला आला पाहिजे, जो बाकीच्या सामान्य माणसांना ऐकू जात नाही तो आवाज ऐकायला आला पाहिजे. पायाडमधली सगळी माणसं जर बघितली आपण तर लक्षात येतं की त्यांचा आवाज रफिक शोधतो आहे. रफिक तो आवाज पकडण्याचा प्रयत्न करतोय. या सध्याच्या युगामध्ये म्हणजे राजकारण आणि प्रसार माध्यमं जर आपण बघितली तर जास्तीत जास्त गोंगाट करायला लागलेली आपल्याला हा क्षीण असलेला आवाज इतरांना ऐकू जाईल का याचा विचार करण्याऐवजी तो लेखकाला सर्वात अगोदर ऐकवायला पाहिजे आणि तो आवाज लेखकाला मोठा करता आला पाहिजे असं मला वाटतं. रफिक सूरज हा सातत्यानं आपल्या साहित्यातून हा आवाज मोठा करतो आहे. किंवा अगदी आपण 1 रुपया कथेपासून अगदी पायाडपर्यंत जर त्याच्या कथा किंवा ते कथात्मक साहित्य वाचलं तर आपल्या लक्षात येतं. मला वाटतं मुस्लिम समाजाचं जीवनचित्रण, तिची मानसिकता किंवा आजची व्यवस्था किंवा दखणी बोली या अशा अनेक देणग्या दिल्या असतील रफिकनं. याच्यापेक्षा तिथल्या असणाऱ्या कोणत्याही जाती धर्मातला, कोणत्याही धर्मातला, कोणत्याही पंथातला आवाज असेल तो सामान्यातल्या सामान्य लोकांचा आवाज, जो क्षीण आवाज आहे तो आवाज लेखक जो उठवतो तो लेखक श्रेष्ठ व तो लेखक गंभीरपणे साहित्याकडे, साहित्य व्यवहाराकडे बघतो. रफिक सूरज या काळातला असा लेखक आहे की या आवाजाकडे तो गंभीरपणे बघतोय आणि तो आवाज आपल्याला गंभीरपणे व्यक्त करता येतो का या पद्धतीने सातत्यानं तो प्रयत्न करतोय. हा प्रयत्न करत राहतो आहे याचा दिवसभर आपण जागर करायला पाहिजे. या लेखकाला काय म्हणायचं आहे ते लेखकाच्या समोरच लेखकाच्या बद्दल अनेक जण भाष्य करणार आहे. मला वाटतंय त्या अशा प्रश्नांना किंवा जे आपल्याला काय प्रश्न लेखक म्हणून पडता आहेत किंवा वाचक म्हणून पडता आहेत त्याच्याबद्दल रफिक किती त्या प्रश्नांचं म्हणजे काय करतो आहे, त्याच्याबद्दल तो काय विचार करतोय, त्या साहित्यामध्ये काय विचार करतोय याची चर्चा दिवसभर व्हावी हा उद्देश या चर्चासत्राचा असावा असं मला वाटतंय. आणि यासाठी माझ्यासारख्या असणाऱ्या एका लेखकाला तुम्ही बोलवलंय आणि उद्घाटनपर भाषण करायला सांगितलं त्याबद्दल मी धन्यवाद तुम्हाला देतो. आणि माझं शांतपणे तुम्ही हे मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल परत एकदा सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद देतो. विचारमंचाच्या समोर असलेले इतरही सर्व मान्यवर आणि रसिक श्रोते मित्र हो, आज दिवसभरामध्ये आपण खंडित झालेला आहे अशा अनेक अर्थाने त्या काळाच्या संदर्भामध्ये आपण सातत्याने ऐकत असतो, बोलत असतो. हा जो काही काळ आहे हा अशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, आपल्या वाट्याला आलेला आहे. त्याच्या पाठीमागे नेमकी काय कारण आहे की अशा पद्धतीने तो का शतखंडित झाला असावा किंवा या काळामध्ये आपण इतके संभ्रमित का झालेलो आहोत. तर याची कारण 2-3 दशकामधलं जरी आपण एक सामाजिक वास्तव, राजकीय वास्तव बघितलं, आपल्या देशापुरतं जरी मर्यादित ठेवलं तरी असं आपल्या लक्षात येतं त्याचा परिणाम म्हणून पुढच्या काही काळामध्ये माध्यमांमध्ये झालेली क्रांती असेल, दळणवळणाची क्रांती असेल किंवा एकूणच विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्यासमोर आणायला सुरुवात केली, या सगळ्याचा एक मोठा परिणाम म्हणजे माणसाची मानसिकता जी आहे आणि एकूणच जी पारंपरिक मूल्य व्यवस्था अगदी काल परवापर्यंत आपण मानत आलेलो होतो किंवा या काळामुळे ते आपण बघू शकतो. आणि मग साहजिकच काय झालेलं आहे की लिहिणारा जो माणूस असतो की ज्याच्या मनावर, ज्याच्या संवेदनशील मनावर किंवा जो इतर 4 लोकांपेक्षा अधिक एखाद्या टीप कागदाप्रमाणे सगळं काळाचं जे काही ओरखडे आहे ते टिपून घेत असतो, त्याच्या मनावर साहजिकच या सर्वांचा सर्वाधिक परिणाम होत असतो. आणि मग त्याचं जे काही एकूण व्यक्तिमत्व असतं लिहिणाऱ्याचं, ते लिहिणाऱ्याचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीने फक्त काही ठराविक गोष्टींपुरतं मर्यादित राहत नाही. एका अर्थाने ते दुभंगायला लागलेलं असतं. केवळ दुभंगणं असं सुद्धा नको आपण म्हणे की ते शतखंडित व्हायला लागलेलं असतं. अनेक अंगाने लेखकाच्या ज्या काही ओळखी असतात त्या नव्याने निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. मला वाटतं की जेव्हा आपण रफिक सूरज सारख्या लेखकाचा विचार करत असतो तेव्हा त्याच्या जे काही मल्टी आयडेंटिटीज आहेत, या अनेक प्रकारच्या ओळखी आहेत, तर त्या सुद्धा विचारात घ्यायला पाहिजेत. त्या मध्यवर्ती ठेवून त्याच्या साहित्याकडे बघायला पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थाने रफिकच्या साहित्याला न्याय देऊ शकतो महत्त्वाची वाटते. म्हणजे काल परवापर्यंत कुठच्याही धर्माच्या लेखकाने लिहिलं भारतामध्ये तरी ते एका लेखकाने लिहिलेलं होतं. पण आता जेव्हा आजच्या काळामध्ये अशा पद्धतीने लिहितो एखादा लेखक तेव्हा आपल्याला त्याची जात महत्वाची वाटते, त्याचा धर्म महत्वाचा वाटतो. कोणत्या जातीच्या लेखकाने लिहिलेलं आहे, कोणत्या धर्माच्या लेखकाने लिहिलेलं आहे, ही गोष्ट आपण अधिक प्रकर्षाने विचारात घेत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की रफिकची ही जी काही भारतीय मुसलमान म्हणून असलेली आयडेंटिटी आहे तिचाही आपण रफिकच्या साहित्याच्या संदर्भात प्राधान्याने विचार केला पाहिजे.
किंवा कदाचित याचाच एक भाग म्हणू आपण विस्तार. दुसरी आयडेंटिटी ती म्हणजे केवळ भारतीय मुसलमान नव्हे तर भारतीय मराठी मुसलमान. याचा उल्लेख मगाशी वेगळ्या अर्थाने झालेला होता. त्याचं जे काही मराठी असणं आहे तो मनी मानसी पूर्णपणे मराठी आहे. आपण ते स्वीकारायला तयार नाही आहोत. आपल्याला त्याचं मराठी असण्यापेक्षा त्याचं मुसलमान असणं हे जास्त महत्वाचं वाटते. म्हणजे संपूर्ण समाजाला अशा पद्धतीने त्याला सातत्याने ओरडून आपल्याला हे सांगावं असं वाटतंय की तू मुसलमान आहेस. बरे तू मराठी म्हणवत असशील स्वतःला, पण तरी सुद्धा तुझी प्राथमिक आयडेंटिटी ही मुस्लिम असणं ही आहे. अशा अर्थाने अशा परिस्थितीमध्ये एखादा लेखक लिहित असतो तेव्हा त्याचा जो काही कोंडमारा होत असतो, त्याची जी काही गोची होत असते ती रफिकच्या साहित्यामध्ये दिसते का? दिसत असेल किंवा दिसत नसेल तर तिचाही विचार इथे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट याला जोडून असलेली भारतीय मुसलमान आहे, भारतीय मराठी मुसलमान आहे, भारतीय मराठी सेक्युलर मुसलमान आहे. कारण इथे पुन्हा आपल्याला असंही दिसून येतंय की संकलन केलेलं आहे आणि हा माणूस सतत संवादासाठी तुमच्या दारावर दस्तक देणारा आहे. सतत तुमच्याशी अत्यंत सकारात्मक संवाद साधण्यासाठी तो पुढाकार घेणारा आहे असं मला प्रकर्षानं जाणवलं. माणसं लिहितात, मोठी होतात. अनेक लेखक आणि कवींचा प्रवास आपण जवळून पाहिलेला असतो. ती खूप मोठी होतात, आभाळा एवढ्या उंचीची असतात, पण ते फार स्वार्थी असतात, ते फार छोटे असतात. महानोरांनी मला एकदा एक वाक्य सांगितलं होतं, तू जशी जशी मोठी म्हणजे जशी जशी वय वाढेल तुझं तेव्हा तसं तुला एक लक्षात येईल की या साहित्याच्या व्यवहारामध्ये मोठी वाटणारी माणसं किती छोटी असतात आणि छोटी वाटणारी माणसं किती मोठी असतात याचा अनुभव तुम्हाला प्रत्येक पावलावर येईल. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, पण विजय सोरमार यांनी आधीच सांगितलं की आम्ही अध्यक्ष असे निवडलेले आहेत की जास्त वेळ घेणार नाहीत आणि अध्यक्ष असे निवडलेले आहेत की ज्यांना पेपरची मागणी आम्ही करणार नाहीत. आणि म्हणून आज या ज्याच्या सत्राच्या उद्घाटन सत्राचं अध्यक्षपद मला महाराष्ट्र साहित्य सभेनं दिलं त्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे. आपण सर्व दिवसभर